गजर माऊलीचा पेरणारे उद्या तेच उगवणारे का गहू पेरल्यावरती बाजरी उगवते का? केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती अशा अनेक जण आले आणि अनेक जण मेले. कुठल्याही प्रकारचा अंत मात्र नाही, पण कर्म आपण जपून केलं पाहिजे. जे करणारे ते भरावं लागणारे. समजा आपण शेतामध्ये बाजरी पेरली, मग गहू उगवणारे का? बाजरी पेरल्यावरती काय उगवतं? त्याला म्हणतात कर्म. मौली सांगतात ना, अगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगवया यावे देहा एका. चांगलं कर्म करा, फळ देहाला मिळणार आहे, आनंद देहालाच मिळणार आहे. पण वाईट कर्म करा, भोगाव मात्र देहाला लागणार आहे. आणि म्हणून जनाबाई गोड सांगतात, जन्माला आलेला हात, पण पहिलं म्हणजे पाप, दुसरी म्हणजे वासना, तिसरं म्हणजे कर्म. यांच्या बंधनामध्ये आपण अडकायचं. विठ्ठल 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 ऐका, मग काय केलं पाहिजे? देहाचं सार्थक करायचं, मग कसं करायचं? जनाबाई सांगतात, जन्माला आलेला हात, मग त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. नवे नवे देवाला ज्या गोष्टी आवडतात, देवाला जे आवडतं ते आपण दिलं पाहिजे. बघा, समजा एखादा सण जर आपल्याकडे आला, त्या सणाच्या दिवशी आपण स्वयंपाक करतो, पण देवाच्या आवडीचा करता का आपल्या आवडीचा करता? वा, कोणाच्या आवडीचा करतो? आपल्या आवडीचा. आपण काय म्हणतो, पुरणपोळी रोजच होते, आता दुसरं काहीतरी आयटम होऊन जाऊ द्या. बरोबर आहे. म्हणजे आपण कोणाच्या आवडीचं करतो? आपण आपल्या आवडीचं करतो. आणि परिणाम काय होतो? देवाला जे आवडतं ना ती आपण देतच नाही. पण देवाला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका ऐका तो प्रकार. कुठला प्रकार? नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा
गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा पहिली गोष्ट आवडते. पण काय आवडते? तुळसी हार गळा. काय आवडते भगवंताला? पांडुरंगाला तुळशीची माळ आवडते. पण बघा पाठीमागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांनी आपल्या गळ्यामधल्या तुळशीच्या माळा काढून टाकल्या. कोणी कोणी काढल्या? हातवर करा बरं. कोणी कोणी काढल्या? वा वा, तुम्ही पहिले भेटले मला खरं बोलले. विठ्ठल 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 काढली. पण कशा करता काढली? म्हणे मला जगायचंय. कशा करता काढली? मला जगायचंय. पण मला सांगा, माळ काढून आपण जगणार आहे का? भगवान परमात्म्याला जे आवडतं तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा ज्याच्या मनामध्ये वारकऱ्यांविषयी प्रेम आहे, आस्था आहे, असे भक्त आमच्या देवाला आवडतात. परिप्राणाहुनी परवते मज आवडते निरुते, जे भक्ती चरित्राते प्रशंसते. आणि या जगामध्ये खरं बोलणारे लोक फक्त एकच. लक्षात? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा ऐका ना, देवाला जे आवडतं ते आपण दिलं पाहिजे. पहिली गोष्ट, आमच्या देवाला भक्त आवडतात. पण कसे भक्त? भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले अशा पाशा निवारोणी, गेले अशा पाशा निवारोणी, गेले अशा पाशा निवारोणी. पहिली गोष्ट म्हणजे देवाला भक्त आवडतात. पण कोणते भक्त आवडतात? भक्तांमध्ये देवाला वैष्णव आवडतात. आता वैष्णव म्हणजे काय तर ऐका, वैष्णवांचे 4 प्रकार आहे. पहिला प्रकार म्हणजे अधम वैष्णव, दुसरा प्रकार म्हणजे अधम वैष्णव, तिसरा प्रकार म्हणजे मध्यम वैष्णव आणि चौथा प्रकार म्हणजे उत्तम वैष्णव. हे 4 वैष्णव आमच्या भगवंताला आवडतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा जो उत्तम आहे ना, तो देवाला आवडतो. आता पहिला वैष्णव आधम वैष्णव म्हणजे कोण? जो रात्रंदिवस देवाच्या नावाचं नामचिंतन करतो, पण त्याला कंटाळा जर आला तर पुन्हा कुठे येतो? प्रपंचामध्ये येतो, संसारामध्ये येतो. मग त्याला आपण खरं वैष्णव म्हणायचं का? नाही. दुसरा वैष्णव म्हणजे कोण? आधम वैष्णव. आधम वैष्णव कसे असतात? का जे सतत सतत देवाचं नामचिंतन करतात. पण आपल्या जवळ जरी एखादा आला, त्याला म्हणत नाही आता मी करतोय ना, तू पण देवाचं नामचिंतन कर, असं म्हणत नाही. त्यांना असं वाटतं आम्ही करतोय, पण हे करतात का नाही, म्हणून ते वैष्णव त्यांना म्हणत नाही का तुम्ही देवाचं नामचिंतन करा. परिणाम काय झाला? का ते आधम वैष्णव झाले. तिसरे म्हणजे मध्यम वैष्णव. आता मध्यम वैष्णव कोण? का जे रात्रंदिवस देवाच्या नावाचं नामचिंतन करतात आणि आपल्या शेजारी एखादा मनुष्य जर आला, त्याला पण काय सांगतात? मी देवाचं नामचिंतन करतोय आणि तू पण काय कर? देवाचं नामचिंतन कर. ते झाले मध्यम वैष्णव. आणि चौथा वैष्णव म्हणजे उत्तम वैष्णव. उत्तम वैष्णव ज्याला म्हटलेला आहे का जो रात्रंदिवस देवाच्या नावाचं नामचिंतन करतो, पण त्याच्या संगतीमध्ये दगड जरी आला, निर्जीव वस्तू जरी आली, तरी ती वस्तू देवाचं नामचिंतन करते. विठ्ठल विठ्ठल. तर ऐका, आता उत्तम वैष्णव याच्यामध्ये उदाहरण तुम्हाला सांगते रामायणामधलं. ज्या वेळेला लंकाधीश रावणाने सीतामाईचं अपहरण केलं होतं, तिला लंकेमध्ये नेलेलं असताना त्यावेळेला प्रभू व्याकुळ झाले. सीतेचा विरह झाला. प्रभू शोक करू लागले. सीता कधी भेटेल मला? सीता कधी भेटेल? हनुमंतराय पुढे आले. प्रभू तुम्ही अजिबात घाबरू नका, मी उड्डाण घेतो आणि लगेच लंकेत जातो. पण थांब हनुमंता, सीतामाया दिसायला कशी आहे तुला माहिती का रे? मग हनुमंत थोडेसे खाली बसले. प्रभू खरंच हो, आतापर्यंत मातेचे फक्त चरणच मी बघितले, पण चेहरा अजून बघितलेला नाही. त्यांचा चेहरा मला माहित नाही. आता
कसं ओळखायचं पुन्हा चिंताग्रस्त झाले, व्याकुळ झाले. देवा अहो कसं ओळखायचं सीता मातेला? कारण रावणाच्या बायका किती? 80 सहस्र दया सुंदरा कामिनी आणि माझी मुखराणी मंदोदरी. आता ऐका, एकटा रावण बरं का महिला मंडळ किती? एकटा रावण, त्याला तोंड किती होते? 10 का 11? नाही, एकच मत करून घ्या. 10 तोंड बरोबर आहे. आता एकटा रावण, पण त्या रावणाला बायका किती होत्या? 80,000. मग ज्या रावणाला बायका 80,000 असतील तर त्या रावणाला सासरे किती असतील बरं? थोडासा विचार करा, कळलं लगेच. बायका 80,000, मग सासरे किती? वा, सासरे किती? 80,000. मग त्या रावणाला सासा किती असतील बरं? कसं काय तेवढ्याच? ज्यांचा जावई बायका किती करतो? 80,000. मग त्यांचा सासरा किमान 2-3 जास्त करत असेल ना. विठाला 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 प्रभू. अहो एकटा रावण, पण त्याच्या स्त्रिया जर 80,000 आहे. सीता मैयाला मी कसं काय ओळखायचं? तर त्यावेळेला प्रभू सांगू लागले हनुमंता, अरे तू त्या ठिकाणी जा ज्या ठिकाणी माझी सीता असेल ना, तिथले झाडं रामराम म्हणत असतील, तिथले पक्षी रामराम म्हणत असतील. याच्यामध्ये नवल नाही, जे राक्षस तिला पहारा देतात ते राक्षस सुद्धा रामराम म्हणत असतील. कारण का? तिनं एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं का प्रभू त्या ठिकाणी सीता माता रामरूप झाली होती. याचा सांगायचा मुद्दा असा काय आहे का, तिच्या संपर्कात जे आले ते दगड असतील, पशु असतील, पक्षी असतील, सगळ्यांनी काय केलं? सगळे रामरूप होऊन गेले. असं कारण काय? का सीता माता ही उत्तम वैष्णव होती, कारण तिने रात्रंदिवस प्रभू रामाच्या नावाचं नामचिंतन केलं होतं. मग देवाला कोणते भक्त आवडतात? जे उत्तम वैष्णव असतात ना, तीच भक्त आमच्या देवाला आवडतात. पण लक्षामध्ये घ्या, सगळ्या संतांमधला वैष्णवांचा महावैष्णव असा कोण आहे? महाविष्णू अवतार आणि सखा माझा. सगळ्या संतांमध्ये कोण वैष्णव मोठा आहे? माझे ज्ञानोबा आहे का, जे सगळ्यामध्ये उत्तम वैष्णव आहेत. कारण का एवढं देवाचा वेळ लागलं होतं, एवढं देवाचं वेळ लागलं होतं का चंदनाची चोळी माझे झे झे सर्व अंग पोळी. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी.
म्हणून ज्ञानदेव वैष्णव मोठा, सगळ्या वैष्णवांमध्ये माझे ज्ञानोबराय हे उत्तम वैष्णव आहे आणि ते आमच्या भगवंताला फार आवडतात. आता ऐका, दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट काय आवडते देवाला? भक्त आवडतात, पण भक्तामध्ये कोण आवडतं? उत्तम वैष्णव आवडतो. दुसरी गोष्ट देवाला आवडतं, देवाला काय आवडतं? तीर्थक्षेत्र आवडतं. देवाला तीर्थक्षेत्र आवडतं, त्या ठिकाणची देवाला नदी आवडते. पण बघा, एवढ्या नद्या आहेत, एवढ्या नद्या आहेत, पण त्या सगळ्यांमधून देवाची आवडती नदी कोणती? कोणती? गंगा नदी. कोणती नदी? गंगा. तिचं कुठे नामचिंतन करा, फायदा काय होतो? वाचे म्हणता गंगा, वाचे म्हणता गंगा, वाचे म्हणता गंगा, वाचे म्हणता काय निघून जातात? पाप निघून जातात, दोष निघून जातात. तुम्ही सांगाल महाराज किती सोपं आहे हो. इथं पाप करायचे, इथं पापाचे वाटेकरी व्हायचं, पापाचे भागीदारी व्हायचं आणि स्वच्छ शुद्ध होण्याकरता, पापे धुवून टाकण्याकरता आम्ही कुठे जायचं? वा वा वा. मग पाप करायचे कुठं जायचं? गंगेत जायचं. बरोबर आहे. पण ऐका, किती पुण्य आहे. गंगेमध्ये स्नान करा, पुण्य तेवढं आहे, पण वाचन घ्या तेवढंच पुण्य आहे. वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ पापे किंवा सकळ दोष जाती गंगा. आंघोळ करण्याची सुद्धा गरज नाही, नुसतं इथं बसल्या बसल्या आपल्या मरळ गावामध्ये वाचन काय म्हणा, गंगा 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 गंगा, तरी पण काय होतं? आपली पापे धुवून जातात. म्हणून सगळ्या नद्या आहेत, पण एवढ्या तीर्थक्षेत्रामध्ये, एवढ्या नद्यांमध्ये कोणती नदी आवडते? गंगा नदी आवडते. तिसरी गोष्ट, अनेक व्रत आहेत, अनेक उपवास आहे, पण या सगळ्या व्रतांमधून देवाला काय आवडते? ती म्हणजे एकादशी. माझ्या भगवान विष्णूंना फार प्रिय आहे. आणि आजची जी एकादशी आहे ती कोणती एकादशी आहे माहिती का तुम्हाला? वा, कोणती एकादशी? पुत्रदा एकादशी आहे. का ज्या वेळा बघा द्वापार युगाला प्रारंभ झाला होता, महिष्पती नावाचं त्या ठिकाणी नगर होतं आणि त्या महिष्पती नावाच्या नगरामध्ये महिजती नावाचा एक राजा होता. अत्यंत सुखामय त्या ठिकाणी नगर चालू होतं, सगळा आनंदी आनंद त्या ठिकाणी होता. पण राजाला एकाच गोष्टीची कमी होती, भरपूर पैसा आहे, भरपूर धन आहे, संपत्ती भरपूर आहे, नोकर चाकरही भरपूर आहेत, पण तो राजा मात्र निपुत्रिक होता. कसा होता? पुटी मुलगा नाही, मुलबाळ नाही,
नाही, आता काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी जंगलामध्ये गेला. एक त्या ठिकाणी ऋषी होते, लोमश ऋषी त्यांचं नाव होतं. लोमश ऋषींकडे गेला. ऋषी, अहो सगळं आहे माझ्याकडे, धन आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे आणि माझ्याकडे फक्त मिनी पुत्रिक आहे हो, माझ्या पोटी मूलबाळ नाही, काय करावं? मी दुःखी मात्र आहे. त्यावेळेला ऋषीने सांगितलं की बघ, आता श्रावण महिना येईल आणि त्या श्रावण मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी पुत्रदा एकादशी येईल ना, ती एकादशीचं तू त्या ठिकाणी निष्ठानं उपवास कर, निष्ठानं पारायण कर, देवाचं नामचिंतन कर. मग तो त्या ठिकाणी घरी आला. श्रावण मासामधली ती पुत्रदा एकादशी जवळ आली. त्यानं काय केलं? निष्ठाने पूजा केली, भावाने पूजा केली आणि परिणाम काय झाला का त्या राजाला सुंदर असा राजकुमार राणीच्या पोटी जन्माला आला. सांगायचा मुद्दा काय आहे? पुत्रदा म्हणजे जे ज्यांना संतान लवकर होत नाही ना, अशा लोकांनी तिची त्या ठिकाणी निष्ठेनं पूजा करायची असते. निष्ठेनं, भावनेने आणि निष्काम भक्तीने आपण जे कार्य करतो ना, ते भगवंताला फार अप्रिय आहे. पण सांगायचा मुद्दा आहे, असे अनेक व्रत आहेत. मग कुठलं असेल? अजून हरतालिकेचं व्रत असेल, अजून कुठले व्रत? भरपूर व्रत आहेत बाकीचे. पण या सगळ्या व्रतांमधून देवाला कोणतं व्रत आवडतं ते म्हणजे एकादशी व्रत. आणि एकादशी महिन्यामधून किती वेळेला येते? किती वेळेला येते? दोनदा येते. पण एकादशी आली का काही काही लोकांचं तोंड मात्र वाकडच. आली बो एकादशी आता, बरोबर. मग खिचडी खाय, साबुदाण्याची वडे खाय, भगर खाय, काय म्हणतात त्याला अजून ते रताळे खाय, शेंगदाण्याची आमटे खाय, दगड खाय, माती खाय. चुकून म्हटले मी पुढचं. म्हणजे हे खाऊ का ते खाऊ? एकादशी एक एकादशी कार्य न करीचे व्रत सार. फक्त कधी येते 15 दिवसामधून फक्त एकदाच येते, पण तरी पण हे खाऊ का ते खाऊ, काय तुझा जीव जातो एकादशीच्या दिवशी. आणि फराळाच्या विषय धन घ्यायचे पण आहे का? एकादशी भगवान परमात्म्याला प्रिय आहे म्हणून मनापासून ती आपण जर केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुखाचा लवलेश निर्माण होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जनाबाई सांगतात देवाला जे आवडतं ना ते आपण दिलं पाहिजे. मग एवढा मोठा भगवान परमात्मा देवाला, देवाचं नामचिंतन सुद्धा आवडतं. मग आपण मनापासून काय केलं पाहिजे? महिला मंडळ, आता मी पुढे बोलते, माझ्या पाठीमागे बोलणार ना सगळेजणी? बोलणार ना? आवाज मोठा आला पाहिजे, हा मोठा आला पाहिजे आवाज. पुरुष मंडळ, तुमच्याकडे फक्त एकच काम, तुम्ही हाताने टाळी वाजवायची. तयार ना सगळे? तयार ना? कोणी झोपलं नाही ना? त्या पाठीमागे त्या मावशी झोपल्या बघा, हा उठवून त्यांना. कोण नाही झोपलं पुढे बघा, आवाज मोठा आला पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. थांबा थांबा, काय बचत गट वगैरे केलाय का? तू म्हण तू तिच्या गटातली, असा काय प्रकार? आज एकादशी आहे बरं का, खूप पुण्य मिळेल तुम्हाला. असं वाटतं ना आपल्या घरामध्ये आनंद यावा, सुख यावा असं वाटतं ना, मग म्हणा देवा करता नक्की येईल, नक्की येईल. आवाज मोठा आला पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. क्या बात आहे. पाठीमागे एक टाळी. ज्ञानोबा 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 माझा
झाला तुमचा, पण काही काही बिचारा नाहीच म्हटले. हा असू द्या. एका गावात मी कीर्तना करता गेले होते. मी म्हटले पुढं, ज्ञानोबा माऊली तुकाराम. त्या सगळ्या मावशी अशा पुढे बसलेल्या त्या म्हणायच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम. पण एक मावशी माझ्या पुढे बसलेल्या त्या म्हणायच्या ज्ञानोबा माऊली, आणि पुढे वेगळंच काहीतरी. मला जरा शंका आली. म्हटलं मावशी तुम्ही ज्ञानोबा माऊली बरोबर म्हणता, पण पुढे वेगळंच काहीतरी म्हणता. मावशी म्हटल्या ताई आमच्या यांचं नाव तुकाराम आहे, मग यांचं नाव मी कसं काय घेऊ. म्हटलं ठीक आहे, तुमचं असं काय नव्हतं ना, तुमचं असं काय नव्हतं ना. म्हटलं ठीक आहे मावशी, पण तुम्ही पुढे म्हणायचं तरी काय. मावशी म्हटलं ताई मी असं म्हणायचे ज्ञानोबा माऊली पप्याचा बाप. विठाला विठाला विठाला. आता मला सांगा तुम्ही किती वेळा पप्याचा बाप म्हटलं म्हणजे भगवान परमात्मा धावून येईल बरं. अजिबात नाही. मनापासून नामचिंतन केलं पाहिजे. सुंदर नरदेह भेटलाय ना. जनाबाई म्हणतात जन्माला आलेला आहात, देहाच्या गावाला आलात, नरदेह सुंदर भेटलाय, जन्माला आलात, जन्माचं काय करायचं. अभंगाची जन्मा येऊण्या देख आणि करा देहाचे सार्थक. जन्माला आलेला आहात ना, हा मानव देह भेटलाय, पण काय करा सार्थक करा. पण ऐका, काही काही लोकांना मानव देह मिळाला पण किंमत कळाली नाही. काही काहींना तो मिळाला सुद्धा नाही आणि कळाला सुद्धा नाही. तिसरा प्रकार पडतो, काही काही लोकांना मानव देह मिळाला आणि त्याची किंमत कळाली. त्याच्यामध्ये आहेत आमचे संत महात्मे. साधू संत गेले, आनंदी राहिले आणि हरी नामे झाले कृतकृत्य. संत म्हणतात इतका सामर्थ्यवान असा नरदेह आहे. किती सामर्थ्यवान आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम देवाची होईल म्हणते ते होती. तरी काय चिठ्ठी दिले इंद्रिय हाता पाया, डोळे मुख बोलाया. इतकं सुंदर तुम्हाला
तुम्हाला देह भेटलाय मग त्या देहानं काय करा देवाच्या नावाचं नामचिंतन करा. संत म्हणतात आम्हाला मानव देह मिळाला आणि त्याची किंमत आम्हाला कळाली म्हणून रात्रंदिवस काय केलं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे. संतांना देह मिळाला आणि त्याची किंमत कळाली. काही ना मानवी देह मिळाला सुद्धा नाही आणि कळाला सुद्धा नाही. त्याच्यामध्ये कोण आहेत पशु पक्षी प्राणी. आता मला सांगा कुत्रे कधी कीर्तनाला येत बोला ना तुम्ही काय नाराज आहे का टेन्शन असं काही नाही ना मग बोला जरा. कुत्रे कधी कीर्तनाला येत नाही आले तरी ते शांत बसत नाही. गाढव कधी कीर्तनाला येत आले तरी ते झोपल्याशिवाय राहत. कोणाचं सांगते मी कुत्र्यांचं आणि गाढवांचं गैरसमज नका करून घेऊ. म्हणजे त्यांना मानव देह मिळाला का आणि किंमतही कळाली नाही. तिसरा प्रकार आहे का महत्वाचा आहे काहींना मानव देह मिळाला आणि त्याची किंमत सिंपल उदाहरण आहे. आता कीर्तन चालू आहे पण भुकायची काय गरज आहे का बरोबर आहे ना. आलं का लक्षात तुमच्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काहींना मानव देह मिळाला पण किंमत कळाली. त्याच्यामध्ये कोण आहोत तुमच्या आमच्यासारखे लोक. कधी कधी सुंदर मानव देह भेटला इतकं सुंदर मुख दिलंय तोंड दिलंय पण त्या तोंडानं अगदी काहीही खातात. देवे दिला देह भजना गोमन तोया झाला भाजी केला तोया झाला भाजी केला तोया झाला भाजी केला. देवे दिला देह भोजना नुसतं खाना करता भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. आपण कशानं खातो पण खाना करता चावना करता काय दिले बघून त्यांना मुखामध्ये काय दिले दात दिले. पण जन्माला आपण आलो कसे आलो तेव्हा दात होते का आणि मरताना घेऊन गेलो का नाही घेऊन गेलो. जन्माला आलो तेव्हाही नव्हते मरताना सुद्धा नाही. याचं कारण काय आहे बघा भगवंतानं सुंदर असं तोंडही दिलं मुखही दिलं खाण्याकरता चावण्याकरता दातही दिले पण काही काही लोकांनी खाऊन खाऊन मात्र पाडून टाकले. संडे या मंडे आणि रोज खाऊ पुढचं नका म्हणून आपला सप्ताह चावली किमान असू द्या. किती सुंदर नरदे दिलाय बरं बघा. ज्या वेळेला लहान बाळ असतं वरच्या दोन येतात खालचे दोन येतात त्या दातांना पाटाशेचे दात म्हणतात. वरचे 4 आणि खालचे 4 त्यांना उपपाटाशेचे दात म्हणतात. नंतर वरचे दात आणि खालचे दात त्यांना फक्त दातच म्हणतात. नंतर जी येते तिला काय म्हणतात दाढ म्हणतात आणि दाढी नंतर जी येते तिला काय म्हणतात वा. पण ती कधी येते लग्ना आधी येते का लग्नानंतर येते. वा हुशार आहात तुम्ही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तोंडाने काय खायचं तोंडाने काय बोलायचं आपल्या हातामध्ये आहे. तुम्हाला विंचू माहिती आहे का विंचू माहिती का विंचूचं विष कुठे असतं तोंडामध्ये असतं का नांगीमध्ये असतं. नांगीमध्ये किती असतं अर्धा पाऊशवर 1 लिटर. मग बोला ना किती असतं एक असते. आता एवढा असा विंचू पण त्या विंचूनं ठणका जर मारला तर काय अवस्था होते. आगा आग बया विंचू चावला काय मी करू देवार देवा. काही
काही अनुभव घेतला असेल, विंचू जरा चावला तर डीजे लावायची गरज. थोडा खतरनाक असा विंचू आहे, पण नाही का त्या विषारी विंचवाला आपल्या घरामधली पाल खाते. पाल माहिती का महिला मंडळ? पाल आपल्या घरामध्ये पांढरी पाल असते. कोणती पाल असते? पांढरी पाल. ती कुठं असते? घरामध्येच असते. आणि तिला असं वाटतं का माझ्यामुळे माझं घर चालतंय. असं कोणाला वाटतं? असं कोणाला वाटतं? गैरसमज करून घ्यायचा नाही. ती कुठं असते? भिंतीवरती असते. आणि तिच्या मनामध्ये फक्त एकच का मी भिंतीवरती आहे, मी छतावरती आहे आणि म्हणून माझं घर चालते. पण बघा ती पाल किती विषारी असते हो. आपल्या खायच्या पदार्थामध्ये तिची लाळ जर पडली ना, कधी कधी माणसाला विषबाधा सुद्धा होते. आणि विषबाधेमुळे माणसाचा मृत्यू सुद्धा. इतकी विषारी अशी ती पाल आहे. पण नाही का त्या विषारी पालीला आपल्या घरासमोरची कोंबडी खाते. कोंबडी माहिती का सर्वांना? हा, कोंबडी किती विषारी आहे. मग जी कोंबडी विषारी विंचवाचं विष पचवते, जी कोंबडी विषारी पालीचं विष पचवते, मग ती कोंबडी किती विषारी असेल. पण त्या कोंबडीला आपल्या मधले बरेच जण पचवतात. ते किती विषारी असतील. नाही, तुम्ही घरी गेल्यावरती विचार करा. विठाला 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 सुंदर असा मुख दिला. या मुखाने औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया से सोया जमाना खोया भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया से सोया जमाना खोया राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया आणि नाहक जमाना खोया. काय केलं? जन्माला आलो, नुसतं खाल्लं पिलं, मजा केली, फिरले. एक मन आहे ना आपल्याकडे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून. मग असं जीवन जगायचंय का? असं जीवन जगायचंय का? अजिबात नाही. मग काय सुंदर असा मानव देह भेटलाय. या तोंडाने काय करायचंय? देवाचं नामचिंतन. कारण का आज एकादशी आहे. प्रत्येकाने उपवास आजचा पकडायचा. कारण तुकोबऱ्या गोड सांगतात का जी लोक एकादशीला अन्न खातात ते लोक एकादशीला काय खातात? तुला प्रमाण माहिती का? एकादशी अन्न पान जेण करी भोजन सण विशेष मान. सण विशेष मान. एकादशी अन्न पान जेण करी भोजन सण विशेष मान. एकादशी अन्न पान जे एकादशीला अन्न खातात, पान खातात
खातात ते लोक काय खातात? श्वान विष्टेशी समान. श्वान म्हणजे काय? श्वान म्हणजे काय? म्हणजे कुत्र्याचे काय खातात? पुढचं नाही मी बोलत. म्हणून एकादशी व्रत करा, मनापासून करा, कारण भगवान परमात्म्याला फार प्रिय आहे. म्हणून वाचन काय करायचंय? जनाबाई सांगतात आम्ही वाचन काय केलं? रात्रंदिवस एकच केलं. कोणाचं नामचिंतन? अभंगाचे दुसरे. वाचे नाम वाचे नाम विठ्ठलाचे आणि तेने सार्थक हो देहाचे. एवढे देव आहे मला सांगा. आपल्या संस्कृतीमध्ये सगळे देव किती आहेत? किती देव? 33 कोटी देव. पण कोणत्या देवाचं भजन करायचे? वाचे नाम विठ्ठलाचे आणि तेने सार्थक हो देहाचे. विठ्ठलच का? याचं कारण असं आहे का या जगामध्ये प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आपण पाठीमागे लागलोय, पण सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या पाठीमागे आपण लागलोय. मला आज सुख मिळेल, मला उद्या सुख मिळेल, मला परवा सुख मिळेल, पण सुखी कोणी आहे का? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये सुखी मात्र कोणीच नाही, पण सुख पाहिजे ना, तर सुखाचा पत्ता सांगते. सुख जर पाहिजे असेल तर कुठे जायचे? सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरपूरला जा. म्हणजे काय होणार? सुख प्राप्त होईल, नुसतं सुखच मिळणार नाही. मग तू अवघाची सुखरूप होसे आणि जन्मोजन्मीचे दुःख विसराशी. दुःख विसरायचंय, सुख आणायचंय, मग कुठं जायचं? संत गोड सांगतात, जंबू या द्वीपा माझी एका
सुखाचा पत्ता जंबू या दीपा माझी एक पंढरपूर सप्तखंडांपैकी एक द्वीप आहे जंबू नावाचं द्वीप आणि त्या द्वीपामध्ये पंढरपूर नगरीमध्ये विटेवरती कोण उभा आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पण उभा कशासाठी तो अवघा सुखाची सुखराशी किंवा सुखरूपाईसा तुझ्या कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारी का तो सुख वाटणारा जगामध्ये फक्त एकच देवे माझे तू कोबऱ्या गोड सांगतात पूजायचंय प्रेम करायचंय नामचिंतन करायचंय कुणाचं करा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल आपल्या कुळाचं दैवत जर कोण असेल तर तो पंढरपूरच्या विटेवर उभा असलेला माझा पांडुरंग परमात्मा त्या देवाला शरण जा नक्की सुख मिळेल कारण का सुख वाटणारा सुख देणारा उदार दाता तोच एकदान शूरदाता विटेवर ज्याची पाऊले समान तो आहे माझा भगवान परमात्मा म्हणून त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे तुम्ही सांगाल महाराज कधी दिवसा झोपी गेल्या नळी फुंकली सोनार आहे ना असा काही प्रकार नाही ना असं काही नाही ना तुम्ही बोला आमचं चालू दे असं काही नाही ना कुठपर्यंत आलो होतो विठ्ठलाचं सांगत होते बरोबर आहे बरं झालं तुम्ही असं म्हटल्या काल एक बाई म्हटली होती शांताबाईच्या घरापर्यंत विठ्ठला विठ्ठला सांगाल महाराज तुम्ही सारखं म्हणता देवाचं नामचिंतन करा देवाचं नामचिंतन करा पण देवाच्या नावाचा महिमा काय आहे पुढे गोड सांगितलंय ऐसा नामाचा महिमा आणि शेषा वर्णिता झाली सीमा किती मोठं नाव आहे बघा व्यास मुनींनी 18 पुराण लिहिले पण देवाचं नाव किती मोठं आहे हे नाही समजलं शेषानं जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही नाही कळलं सरस्वती मातेनं पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाई केली महिमा लिहिण्याकरता बसल्या पण नाव किती मोठं आहे हे नाही सांगता आलं कारण गगनाहून वाढ नाम हाय गगनाहून वाढ नाम हाय गगनाहून वाढ नाम हाय गगनाहून वाढ नाम हाय ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे चढ गगनाहून वाढ नाम हाय गगनाहून वाढ नाम हाय ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे चढ गगनाहून वाढ नाम हाय गगनाहून वाढ नाम किती मोठं नाव आहे माऊली सांगतात पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे पाण्यापेक्षा तेज 10 पट आहे तेजेपेक्षा वायू 10 पट आहे वायूपेक्षा आकाश 10 पट आहे पण आकाशापेक्षा अनंत पटीने जे मोठं आहे ना गगनाहून वाढ नाम आहे एवढं मोठं नाव आता मला सांगा आकाशाला अंत आहे का टेकलेलं आहे का आकाश मग लक्षामध्ये घ्या गगनाहून वाढ नाम आहे किती मोठं नाव आहे का आकाशापेक्षा मोठं नाव माझ्या भगवान परमात्म्याचं आहे म्हणून त्या देवाचं नाव आपण मनापासून घेतलं पाहिजे कारण का तुम्हाला आम्हाला चालवणारा बोलवणारा तोच एक भगवान परमात्मा आहे चाले हे शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते
चाले हे शरीर कोणाचे असते. तुम्ही चालत आलात, ताकद कोणाची आहे? भगवान परमात्म्यानं दिली. आपण जे बोलतोय सामर्थ्य कोणाचं आहे? आपलं नाही, त्या भगवान परमात्म्याचे. कारण का आपलं पालन करणारा, आपलं पोषण करणारा तोच एक भगवान परमात्मा. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है. तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है. तुम हमको हो सखारे, तुम हमारे रखवाले. तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है. तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है. म्हणून काय करा, देवाच्या नावाचं नामचिंतन करा. कारण पुढे जनाबाईंनी गोड सांगितलंय, चांगल्या भावनेनं करा तरी पण आपला उद्धार आहे. वैर भावना देवाकडे जा, वाईट भावना ठेवा. या भजन मंडपामध्ये या, कीर्तन मंडपामध्ये आपण मुखानं देवाचं नामचिंतन करा तरी पण उद्धार आहे. कारण का नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. किती चांगला नाव आहे. त्या नामामुळे कपी तरले. कपी म्हणजे कोण? माझे हनुमंतराया कोणत्या कुळामधले आहे? कपी कुळामधले हनुमंतराया. पण ऐका, भक्ती कशी करावी आणि त्या प्रभूवरती प्रेम किती करावं हे कुणाकडून शिकावं? काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुबटा. म्हणजे कपी कुळ उद्धरले आणि मुक्त केले राक्षसा. आता विभीषण कोणत्या कुळामधला होता? रावणाचा भाऊ विभीषण. राक्षस कुळामधला रावण, राक्षस कुळामधला. असे अनेक राक्षस तरले. कशामुळे? हिरण्यकश्यप कोण होता? राक्षस. पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद नारायण. नारायण कोण होता? राक्षस कुळामधला होता. पण परिणाम काय झाला? देवाचं नामचिंतन तोंडाने उच्चारलं, परिणाम काय झाला? भक्त प्रल्हादाने एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं का देवानं उचललं आणि आपल्या कडेवरती घेतलं. एवढं नामचिंतन केलं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला. नामा बरवया बरवंत. म्हणून देवाचं नामचिंतन करा. माझ्या जनाबाई सांगतात आपला उद्धार करायचा आहे ना, या सगळ्या त्रिभुवनामध्ये जगामध्ये श्रेष्ठ काय असेल, तारक काय असेल, ते भगवान परमात्म्याचं नाम. अभंगाचे शेवटचे
तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सातक हो देहाचे प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखाने भजन विठोबा यथामती आता अवकाश माझ्या वंगाचा धावता भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला जन्मावून देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचा ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी वाचे नाम विठ्ठलाचे आणि तेने सार्थक हो देहाचे म्हणून काय करा नरदेहाचा उद्धार करायचे सार्थक करायचे देवाचं नामचिंतन मात्र केलं पाहिजे वेळेअभावी यथामती आता अवकाश माझ्या अभंगाचा भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला अगदी शेवटच्या 5 मिनिटांच्या आतमध्येच आपण ही सेवा आता समर्पित करणार आहोत किती वाजले आता 12:15 किती वाजेपर्यंत करायचं कीर्तन एक तुम्ही काही सांगशाल मला प्रवचन असतं 1 तास कीर्तन असतं महिला मंडळ कीर्तन असतं 2 तास पिक्चर असतो 3 तास 3 तास ते नाही सांगावं लागेल आणि तमाशा असतो काय देणं घेणे आपलं कीर्तन आहे 2 तास अगदी शेवटच्या 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण ही सेवा समर्पित करणार आहोत या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी शेवटी बोलते पहिला मंडळ आपल्या पोटी त्या ठिकाणी मुलगी असेल तिची गर्भहत्या आपण करू नका कारण आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाला वंशाला काय पाहिजे असतो बोला ना काय पाहिजे असतो दिवा कशाला पेटवायला का काही काहींचं म्हणते त्याच्याशिवाय बाकीचं काय करतो का काही काहींचं म्हणते बरं का समजा आपल्या घरी पाहुणे आले आपल्या लेकीला आपण सांगितलं बाई आणि मुलगा त्या ठिकाणी आहे सांगितलं चहा ठेवा मला सांगा कोण चांगला चहा ठेवेल मुलगा का मुलगी तुम्ही सांगा कोण चहा ठेवेल चांगला मुलगा का मुलगी चूल असेल गॅस असेल चांगला कोण पेटवेल मुलगा का मुलगी कोण पेटवेल मुलगी मग आपली चिता कोण चांगली पेटवेल म्हणून मुलीला मारायचं नाही पण ऐका ना ती मुलगी आपल्या गर्भामध्ये असते मुलगी आम्हाला नको मुलगी आहे तिचा आपण त्या ठिकाणी नकार देतो मुलगी असली का नको वाटते पण ऐका ज्या दिवशी तुम्ही आपल्या लक्ष्मीला माराल पुन्हा आपल्या घरामध्ये कधी लक्ष्मी येणार याचं कारण काय आहे का मुलगी म्हणजे आपल्या घरामधलं प्रेम आहे मुलगी म्हणजे आपल्या घरामधला आनंद आहे आणि मुलगी म्हणजे आपल्या घरामधला जिव्हाळा आहे
पण ती मुलगी आपल्या गर्भामध्ये असते. अगदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये मी सांगेल मुलीचं प्रेम किती असतं बघा आई बापावरती. आपला बाप आजारी असू द्या, आपली आई आजारी असू द्या, मुलाला समजू द्या. मुलगा काय म्हणतो, आई बाबा अहो मेडिकल मध्ये जातो, 2-4 दिवसाच्या गोळ्या आणतो, हा 4 दिवसाचा कोर्स करा, बरं जर वाटलं नाही तर आपण दवाखान्यामध्ये जाऊ, असं कोण म्हणतो? मुलगा. पण तीच बातमी मुलीच्या कानावरती घाला, बाळा अगं तुझी आई आजारी आहे, बाळा तुझा बाप आजारी आहे. आपल्या बापा करता आणि आपल्या आई करता किती लांब जरी असली पण लांबून आपल्या पुन्हा माहेरामध्ये येणारी ती कोण असते हो? आपली मुलगीच असते. आणि अशा मुलीला आपण गर्भामध्ये मारायचं का? ती मुलगी रडते, आई अगं दादा जन्माला आला नाही, तसं मलाही जन्माला यायचे अगं आई, मला जन्माला येऊ दे आई, आयुष्यभर बाबावरती मी प्रेम करेल आई, तुला मी सांभाळेल. कोण सांगते? सांग ना आई मला कोण वाचवणार? आई अगं कोण वाचवेल मला? तूच माझा का ठरत आहेस, तूच मला मारते, आई मला कोण वाचवेल ग? सांग ना आई मला कोण वाचवणार? तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार? तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार? होईन ग जेव्हा राजाची घराणी, होईन ग जेव्हा राजाची घराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. दूर दूर गेल्यावर आई रडणार, दूर दूर गेल्यावर बाबा रडणार. तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार? तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार? राखी पौर्णिमेचा येईल ग सण. आई आता रक्षाबंधन येईल ग आई, अगं रक्षाबंधन येईल पण माझ्या भावाला ओवाळण्याकरता, त्याला राखी बांधण्याकरता पिढा पिढा जाऊ दे आणि बळीचा राजी होऊ दे, अशी म्हणणारी कोण असतं? अशी म्हणणारी आपल्या जीवनामध्ये फक्त आपली बहीण असते आणि फक्त आपली मुलगीच असते. काय सांगताय का? राखी पौर्णिमेचा येईल ग सण, राखी पौर्णिमेचा येईल ग सण. माझ्या गळ्याला राख्या बांधीन दोन दोन, माझ्या गळ्याला राख्या बांधीन दोन दोन. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार. तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार? तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार? तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार? किती मुलगी आपल्या गर्भामध्ये असते पण श्रीभ्रूण हत्या कधी करायची नाही. गर्भामधल्या मुलीला आपण कधी मारायचं नाही, कारण स्त्रीला मारणं आणि गर्भहत्या करणं हे महापाप असतं. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला सुंदर असा नामयज्ञ सप्ताह आणि या एकादशीच्या पर्वावरती सुंदर असं नियोजन, गोड असं आयोजन या ठिकाणी आपल्या समस्त ग्रामस्थांच्या कमिटीनं आज या ठिकाणी केलेलं आहे. पण ऐका, आज महत्वाचं म्हणजे एकादशी आहे आणि त्या पर्वावरती आपलं आजचं कीर्तन या ठिकाणी आहे. पण तुम्ही सांगाल महाराज आम्ही सगळं ऐकलो, एकादशी आम्ही का पकडली पाहिजे किंवा एकादशीला आम्ही काय खावं, आणि जर आम्ही अन्न जर खाल्लं ते कशासारखं असतं? घरी गेल्यावर सांगता आलं पाहिजे तुम्हाला कशासारखं असतं ते, श्वान विष्टे समान. पण ऐका, आता तुम्ही सांगितलं आम्ही एकादशी करणार, उपवास करणार, आज दिवसभर आम्ही फक्त देवाच्या नावाचं नामचिंतन करणार, पण हे व्रत आम्ही केलं आणि याचा फायदा
फायदा आम्हाला काय 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 याचा फायदा आम्हाला काय? कारण मानवी जीवाचा स्वभावच असा आहे का फायदा असल्याशिवाय आपण काही करत पण खुशाल नाही म्हणता, खुशाल नाही म्हणता, पण खरंच फायदा आहे. मनापासून व्रत करा. हे व्रत जर मनापासून जर केलं ना, हे व्रत मनापासून करिता सगळी चिंता कशी होईल? आपली चिंता निवारण होईल, आपलं दुःख निवारण होईल. आणि याच दिवशी जो हरीचं कीर्तन त्या ठिकाणी ऐकेल, हरीचं नामचिंतन ऐकेल, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूसी, ते सगळे विष्णूच्या समान आहे. तेवढं पुण्य आजच्या दिवसाचं आहे. पुत्रदाची एकादशी आहे आणि याच्या निमित्तानं गोड असा कार्य करण्याचा योग आज या ठिकाणी माझ्या वाटेला आलेला आहे. ज्यांनी अतिशय सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली, आदरणीय हरिभक्त परायण या ठिकाणी निलेश महाराज पगार महाराज, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं या ठिकाणी गायन केलेलं आहे, आदरणीय हरिभक्त परायण या ठिकाणी निवृत्ती महाराज घुगे. आणि या ठिकाणी शिल्लक महाराज, थोडं ऐकायला कमी मला. शिल्लक महाराज काय म्हणताय तुम्ही? शिल्लक शिल्लक ओके ओके म्हणून म्हणत नव्हते पटकन, मी चुकीचं म्हटलं तर उगाच नको. हा, शिल्लक महाराज आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी या ठिकाणी सुंदर असं गायन केलं, आपल्या संस्थेमधल्या मुली, त्या मुलींचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी बाकी ताटीला उभी असलेली टाळकरी मंडळी, माळकरी महाराज मंडळी, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. दोन्ही बाजूला दोन चोपदार मस्त झापूक झुपूक तुमचे मनापासून धन्यवाद. विनयकरी बाबा आपले मनापासून धन्यवाद. ज्यांचे कार्यक्रमाकरता गोड या ठिकाणी सिस्टीम आहे दादा, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रमाचं 2 तास शूटिंग केलं, या ठिकाणी चॅनल आहे गजर माऊलीचा, अतिशय सुंदर दादा, आपले मनापासून धन्यवाद. आणि आजची जी सेवा आहे या ठिकाणी आमच्या 3ही बहिणींवरती नितांत अशी प्रेम करणारा आपले गाव तर आहेच, पण आमचे कुरे यांना खरं तर यांना आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे, ते देखील या ठिकाणी आलेत, त्यांचे मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमचे विद्यार्थिनीचे पालक आहेत, आमचे कुराडे दादा, साईनाथ कुराडे दादा, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग. आणि महत्वाचं म्हणजे मला आनंदाने सांगितलं का आजची सेवा कोणाची आहे म्हटले? ताईंची. ताई काय नाव आहे आपलं? राजश्री ताई. खरं तर त्यांचा आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी सेवादान आहे. ताई आपले मनस्वी धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, माझ्या समोर बसलेली माझी वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमचे नाव मी घेत नाही कारण तुमचे नाव मला माहीत नाही, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते. आणि अगदी मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद. झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.